वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे आपले हेल्थ सेंटर मॅनेजमेंट याच्यामध्ये क्वेश्चन पेपर. आता हा क्वेश्चन पेपर आहे आपल्या पुस्तकामधला पुस्तकाच्या साईडच्या मागच्या पेजवर तुम्हाला 3 पेपर इथं अवेलेबल असतात. ते की तुम्हाला सराव आणि त्याच्यावरती त्या सिलेबसवरती ते डिपेंड असतात. तुम्ही पेपरचा पॅटर्न कसा आहे तो आणि पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न येतात म्हणजे त्याच्या रिलेटेड हा नमुना प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी तयार केलेला असतो. तर तो पेपर आज आपण पूर्ण सोडवणार आहे. ठीक आहे. तर पहिला जो क्वेश्चन येतो म्हणजे प्रश्न पहिला त्याच्यामध्ये येते योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. ठीक आहे. तर प्रश्न पहिला त्याच्यामध्ये एक, गरोदर स्त्रीला रक्तक्षय होऊ नये म्हणून एकूण रिकामी जागा लोहयुक्त व फॉलिक ऍसिड गोळ्या प्रतिबंधात्मक स्वरूपात देतात. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये आहेत अ 60, ब 90 आणि क 100 आणि ड 120. तर याचा आन्सर काय असेल तर गरोदर स्त्रीला रक्तक्षय होऊ नये म्हणून एकूण रिकामी जागा 100 लोहयुक्त फॉलिक ऍसिड गोळ्या प्रतिबंधात्मक स्वरूपात देतात. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे 100. लसीकरण केल्यानंतर रिकामी जागा रंगाचे कार्ड उपकेंद्रात ठेवतात. तर लसीकरण केंद्रात केल्यानंतर कोणत्या रंगाचे कार्ड उपकेंद्रात ठेवतात? ऑप्शन मध्ये आहे पांढरे, ब हिरवे, क निळे, ड पिवळे. तर लसीकरणाच्या वेळेस जे कार्ड असते महिलांना गरोदर प्रेग्नेन्सी वेळेस दिल्या जाते ते कार्ड त्याचा कलर काय तर हिरवा. ठीक आहे. 15 ते 45 वयोगटातील स्त्रियांमध्ये विवाहित स्त्रियांचे प्रमाण. आता 15 ते 45 वयोगटातील विवाहित स्त्रियांचे प्रमाण किती आहे? रिकामी जागा ऑप्शन मध्ये आहे 10%, ब 15% आणि क 17%, ड म्हणजे 20%. त्याचा आन्सर आहे 15 ते 45 वयोगटातील विवाहित स्त्रियांचे प्रमाण 17% इतके आहे. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4, R14 रजिस्टर मध्ये रिकामी जागा लाभार्थ्याची नोंद करतात. तर ऑप्शन मध्ये आहेत तांबी, गरोदर स्त्रिया, लसीकरण व स्त्री नसबंदी. तर R14 रजिस्टर मध्ये स्त्री नसबंदी लाभार्थ्याची नोंद करतात. ठीक आहे. डोंगराळ भागातील एक उपकेंद्रात रिकामी जागा लोकसंख्या पुरविते. ऑप्शन मध्ये आहेत 10,000, 5,000 आणि 7,000, ड 3,000. तर याचा आन्सर आहे ड 3,000. डोंगराळ भागातील एक उपकेंद्र 3,000 लोकसंख्येला सेवा पुरवत असते. ठीक आहे. तर हे झाले 5 मार्क्सचा हा पहिला प्रश्न. त्याच्यामध्येच ब योग्य जोड्या जुळवा. आशा तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत क्षयरोग 3 ते 5,000 लोकसंख्या, एकात्मिक बाल विकास अधिकारी 10,000 लोकसंख्या व कुष्ठरोग. तर याचा आन्सर काय असेल तर एक आशा ही किती लोकांच्या लोकसंख्येकरिता असते तर 1000. ठीक आहे. ड आणि जोड्या लिहिताना अशा वाकड्या तिकड्या न लिहिता सरळ एका पुढे तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. जसे की आशा आहे तर आशा ही किती लोकसंख्येकरिता एक आशा काम करते तर 1000. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट तिथं 1000 असं घेऊ शकता. त्याच्यानंतर डॉट्स क्षयरोग, ANM 3 ते 5,000 लोकसंख्याकरिता. याचा आन्सर आहे ब. MTD चा फुल फॉर्म आहे कुष्ठरोग. ई. CDPO याचा आन्सर आहे एकात्मिक बाल विकास अधिकारी. CDPO म्हणजेच एकात्मिक बाल विकास अधिकारी. ठीक आहे. तर हा 5 मार्क्सचा क्वेश्चन जोड्या जुळवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच क खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. ठीक आहे. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते काय ते याच्यामध्ये सांगायचे आहे. तर पहिलं जे आहे याच्यामध्ये चुकी बरोबर राष्ट्रीय क्षयरोग दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. हे सरासरी काय तर चूक इथं आहे. ग्रामपंचायतीचा प्रसिद्ध सचिव सदस्य असतो.
2 हे सुद्धा चूक आहे. ग्रामपंचायत पदसिद्ध सचिव हा सरपंच असतो. ठीक आहे, सरपंच नसतो. त्याच्यानंतर नंबर 3, ग्रामीण आरोग्य रक्षक ही योजना 2 ऑक्टोबर 1977 सालापासून सुरू झाली. बरोबर आहे. तर ग्रामीण आरोग्य रक्षक ही योजना 2 ऑक्टोबर 1977 पासून सुरू झाली. मासिक अहवाल नियोजित तारखेपासून पुरवणे गरजेचे असते. हे सुद्धा बरोबर आहे. मासिक अहवाल जो असतो तो तारखेपूर्वी अगोदरच पाठवण्यात येतो. नंबर 5, आरोग्यविषयक कार्यक्रम नियोजन करण्यासाठी आरोग्य संख्येची गरज नसते. हे चूक आहे. हे सरासरी चूक आहे. तर आरोग्यविषयक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी डाटा कलेक्शनची गरज, इन्फॉर्मेशनची गरज असते. ठीक आहे, म्हणून हे चूक आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, कोणत्याही 5 लिहावं लागतं त्याच्यामध्ये. तर हा प्रश्न आहे 10 मार्क्ससाठी. याच्यामध्ये कोणतेही 5. तर 5 मार्क्ससाठी विचारण्यात येते, म्हणून पहिले थोडक्यात त्याचे आन्सर लिहावं लागतात. जास्त मोठे नाही आणि जास्त छोटेही नाही. ठीक आहे, तर पहिलं आहे जे म्हणजे लसीकरण. आता लसीकरण म्हणजेच काय? तर लसीकरण म्हणजे भविष्यात उद्भवणाऱ्या जे गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीरात जी लस म्हणजेच वॅक्सिन टोचून घेणे किंवा देणे, त्यालाच लसीच्या माध्यमातून शरीरात मृत किंवा कमजोर जंतूंचा अंश सोडला जातो. तर यामुळे काय होते, शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टम त्या आजाराविरुद्ध लढायला शिकते आणि भविष्यात तो आजार झाल्यास शरीराचा त्याचा सहज सामना करू शकतो. त्यालाच लसीकरण असे म्हणतात. तर लसीकरणाचे मुख्य वैशिष्ट्य काय असते, तर आजारापासून संरक्षण करणे, जसे की पोलिओ, गोवर, धनुर्वात व हेपॅटायटिस आणि गर्भाशयाचे कर्करोग अशा या आजारापासून लसीकरण हे संरक्षण करत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण. नंबर 2 आहे आरोग्य शिक्षण म्हणजे काय. त्याच्यानंतर आहे दुसरी व्याख्या, आरोग्य शिक्षण म्हणजे काय. तर आरोग्य शिक्षण म्हणजेच हेल्थ एज्युकेशन, म्हणजेच लोकांना निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सवयी, आहार, व्यायाम आणि आजाराच्या प्रतिबंधाची शास्त्रशुद्ध माहिती देणे, याचा मुख्य उद्देश जो असतो तो म्हणजेच व्यक्तीला आरोग्याबाबत जागरूकता करून योग्य आणि निर्णय घेण्यास सक्षम करणे, हा याचा मुख्य उद्देश किंवा आरोग्य शिक्षण याला असे म्हणतात. हे झाली दुसरी व्याख्या. त्याच्यानंतर नंबर क, संवाद कौशल्य म्हणजेच काय. संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल असे त्याला म्हणतात. कम्युनिकेशन स्किल म्हणजेच आपल्या मनातील विचार, भावना आणि माहिती समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे, प्रभावीपणे आणि योग्य पद्धतीने सांगायची कला, ज्याला कला. यात केवळ बोलणे नव्हे तर काय होते, तर समोरच्या व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐकून घेणे व आपले जे शब्द असतात त्यांना योग्य पद्धतीने निवड करणे आणि आपली शरीराची भाषा, बॉडी लँग्वेज यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. त्याला संवाद कौशल्य असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत वाक्य समजले असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ड, अतिजोखीमचे बालके. आता जोखीमचे बालके कोणास म्हणतात ते आपण या व्याख्येमध्ये पाहूया. ठीक आहे, तर अतिजोखीमचे बालके असलेली जी बालके आहेत, हाय रिस्क इन्फॅक्ट्स आणि चिल्ड्रन्स, म्हणजेच अशी बालके की ज्यांना जन्माच्याच वेळी किंवा जन्मानंतर लगेच काही गंभीर आरोग्यविषयक जसे की किंवा विकासात्मक समस्यांचा सामना करावा लागण्याची जी दाट शक्यता असते त्यालाच अतिजोखीमचे बालके असे म्हणतात. तर या बालकांना विशेष वैद्यकीय निरोगांची म्हणजेच NICची आणि उपचारांची गरज असते. तर याच्यामध्ये कोणत्याही बालकांना अतिजोखीमचे श्रेणी असे मानले जाते, जसे की खूप वजन किंवा खूप कमी असते याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा बालकांना अतिजोखीमचे बालके असे म्हणतात. तर त्याच्यानंतर आहे संदर्भ सेवा. ही आपली ची व्याख्या आहे. तर या ठिकाणी आपले 4 व्याख्या झालेल्या आहेत आणि ही 5वी. तर आपण याच्यामध्ये पूर्ण हे व्याख्या कंप्लीट करून घेऊया. तुम्हाला याच्यामध्ये जेवढेही
5 याच्यामध्ये कोणतेही 5 लिहायचे असले तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे संदर्भ सेवा. संदर्भ सेवा म्हणजे रेफरन्स सर्व्हिस म्हणजेच ग्रंथालय, लायब्ररी, येणाऱ्या वाचनालय किंवा संशोधकांना हवी असलेली अचूक माहिती शोधण्यासाठी आणि ग्रंथालयातील साधना योग्य वापर करण्यासाठी दिली जाणारी जी सेवा असते त्याला संदर्भ सेवा असे म्हटल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर माता मृत्यू दर तर हे झालं आपल्या 5 व्याख्या 10 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा, याच्यामध्ये कोणतीही 4 असे लिहावं लागतात. तर ठीक आहे, हा जो प्रश्न आहे तिसरा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि याच्यामध्ये काही अडचण आल्यास तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. सोबतच बेल आयकॉन घंटेला सुद्धा प्रेस करा आणि आपले असेच लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत जावा. ठीक आहे, तर फ्री क्लास आहेत आणि आपल्या लाईव्ह क्लासची काहीही फीज नाही आहे, तर सर्व स्टुडंटसाठी उपलब्ध आहे. ठीक आहे, तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.